विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडमरीला आता चांदीने मडवण्याचं काम आता विठ्ठल मंदिरामध्ये सुरू झालेलं आहे। आपण जर बघितले तर नाव न सांगण्याच्या भाविकांनी जवळपास 221 किलो चांदी याची अंदाजे किंमत होती 2 कोटी रुपयाची चांदी खरं तर या भाविकांनी मंदिर समितीला आता भेट दिलेली आहे आणि या भेट दिलेल्या चांदीतूनच आता खरं तर मेघडमरी मडवण्याचं काम सुरू झालं आपल्याला पाहायला मिळतं। जी चांदी आलेली आहे चांदीचं चोख असं वजन देखील आता इथं केलं जातं। आपण बघू शकतो की काट्यावरती वजन अगदी चांदीचं वजन करून ही मेघडमरीला लावण्यात येणार आहे। पंढरपूर येथील झवेरी ज्वेलरचे जे मालक आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जांगड ज्वेलरचे 10 कारागीर खरं तर हे मडवण्याचं काम आता करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। जवळपास हे 4 ते 5 तास काम चालणार आहे। त्यानंतर हे जी मेघडमरी आहे ही मेघडमरी आषाढी यात्रेपूर्वी खरं तर विठ्ठल आणि रुक्मिणी माता याच मेघडमरीमध्ये आता विसावणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून आपल्याला सांगण्यात येत आहे। जवळपास आता हे काम आपण बघू शकतो की सकाळपासून हे मोजणीचं काम चालू झालं आहे आणि 10 कारागीर आता हे 10 कारागीर जर आपण बघितलं तर मेघडमरी आता बनवताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदरवाड साहेब काय सांगताल ही चांदी कोणी दिलेली? एका नाव न सांगण्याच्या अटीवर एका भाविकाने चांदी दिलेली आहे। जवळपास 2 कोटीच्या आसपास हा चांदीची किंमत होणार आहे आणि एक मनमोकळ्या भावनेनं एका शब्दाच्या ह्याच्यावर त्यांनी मी हे काम माझ्या हातून व्हावं माझी इच्छा आहे असं दर्शवलं होतं समितीकडे आणि समितीने त्यांना लगेच मान्यता दिली आहे। आषाढीपूर्वी एक या मेघडमरीमध्ये भगवान विठ्ठल विसावतील? हो, आता एक 2-3 दिवसाच्या आत हे संपूर्ण काम होईल। एक 3 किंवा 4 तारखेला हे काम बसवण्याचं पूर्ण होईल। आपण बघितलं असेल की आषाढी यात्रेपूर्वी याच चांदीच्या आता मेघडमरीमध्ये पंढरपूरचे विठ्ठल आणि रुक्मिणी माता आता विसावणार असल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसर, रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।